हाँ उडव उडव चढ वर चढ. रिलेटिव्ह सोबत फ्रेंड सोबत शेअर करा. सबस्क्रायबर्स वाढले किंवा व्ह्यूज गेले ना तर असं मनाला भारी वाटतं. मग काय असं डिमोटिवेट होत नाही. गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू अवर व्हिडिओ. वेलकम टू अवर ब्लॉग. आता जायचे तासून घ्यायला. सकाळ सकाळी पाटत ते कोण कोण येणार सगळा पाटत थंडीत सगळेच येणार आहे. सूर्या तुला शिव्या पडल्या. मी तर ऐकलं नसतं भाई. मी तर ऐकलं नसतं. चला चला तर आता जाऊयात. झाली भानुधन कसा माहिती ना थंडी सुद्धा वाटलेली. इसमें लगा ये सेकोटी शाम्या. अरे मग बुट आणला पता आहे ना तात्यानं 5 बजे उठ गए थे. आज आम्ही चाललोय चालत. हे बा बाळा जो पोरगा दनादन पळतो तो आज लंगडतो. काल थोरात सरांनी व्यायाम घेताना त्या पायाला लागलं गुडघ्याला. मग आज आम्हाला थोरात सरांनी फक्त वॉकिंग करायला सांगितलंय. आता आम्ही वॉकिंग करतोय. 10 किलोमीटर वॉकिंग आहे. 10 किलोमीटर नाही 50 रुपये. बसा रे. चालायच्या आधीच तुम्ही जीव घ्यायला झाला माणसाला. बाळा चालतंय भारी. हा टुमुक 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 जाऊन बोल. मग जा ना बोल ना तू. मी बोललो तर जोरात नाही. पेन्सर आहे. हा युद्धातलाच आणून ठेवलं का नाही इथं. तर अरे ह्याला होता तो आता इंडिया ही झाली का नाही चायना त्या युद्धात होता. या का आमच्या इथल्या गावाला गिफ्ट दिलाय. अरे भावा वरलं नाव येऊ का नाही घेतलं ना नाव बाई. मला जायचंय रे आतमध्ये. मला पण जायचं. रविवारी बंद राहते. कोणाला नमस्कार करतोय. तर काय आता आम्ही चाललोय बोगद्यातून. हा टनल. ह्या टनलच्या आतून आम्ही आता जाणार आहे. आतमध्ये गरम वाटतं पण गरम वाटत. आत गरम होत आहे का. बघ मी वाचवलं का ना तुला. मला दिसलो. आता नाही सोडत रे तुला. आता गाडी घोडा काही रे आपण दोघं इकडे चुकू. ह्या रस्त्याला ना मला ह्याची आठवण यायला लागली राजस्थानची. हा उडव उडव चढ वर चढ. तुम्हाला ही जी कमान दिसते ही लाजीला झालं. सर आगनगाडी गाईज आगनगाडी. सर आज जाऊ शकतो की आपण. दरवाजा उघडा आहे. आज आम्ही आरामाची जिंदगी जगतोय. चला आता गार्डन मधून निघा. आता बाहेर जायचंय खेळायला. पीएचची वरती म्हणून तुम्ही आता आरामात जगतोय. 2-3 दिवस फक्त नंतर परत दोन एरिया मस्त आहे शांत. गाडी बघ की. दोनच गोठा झाले सगळ्यांना का झालं नाही. काही इन्फेक्शन वगैरे. तर काय आता वाजलेत 3:30 आणि 4 वाजायला थोडाच वेळ बाकी आहे. तर आज तर मी तुम्हाला सांगतो. आज जिथं आम्ही गेलो होतो ना संध्याकाळी तिकडे सकाळी जिथं गेलो होतो ना तिकडे ते लागिरं झालं जे सिरियल होतं त्या सिरियलची शूटिंग झाली होती.
तर तिकडे आजा शीतली ही लोकं आली होती आणि तिकडे प्रॅक्टिसला त्या आज्याला ट्रेन करायला आपले थोरात सरच होते. तर त्यांनी सांगितलं आम्हाला की इथं इथं हे झालं. जी कमान बांधली ते त्या सिरियलवाल्यांनीच बांधून दिली तिकडची. आणि आज जायला काय भेटलं नाही कारण की आतमध्ये प्रॅक्टिस वगैरे चालू होती, ड्रिल वगैरे चालू होती त्यामुळे. आणि असं अलाउड नाही आहे, आता सगळे सिव्हिलियन्स आहेत त्यामुळे अलाउड नसतं कोणाला जायला. तर आम्ही तेवढंच बाहेरनं तात्पुरतं फोटोज वगैरे काढले आणि आता आलो होतो. आता हे बघा इथं हे कलरिंगचं काम चालू आहे. हो गाईज, अजून एक गोष्ट आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, आपले टोटल 100 डेज कंप्लीट झालेले आहेत ब्लॉगिंग चालू केल्यापासून. टोटल आपल्याला 100 दिवस रोज आपण नॉनस्टॉप अपलोड व्हिडिओ केलेले आहेत यूट्यूबवरती. आणि इन्स्टॉल पण करायचो, पण मी ते इन्स्टॉलचे बंद करणार कारण की 2-2 सारखे व्हिडिओ एडिट करायला लय म्हणजे हे होतं. ते सकाळी 5 वाजता उठल्यावर मी जेव्हा वॉशरूमला जायचो तेव्हा मी ती इन्स्टॉलची रील एडिट करायचो आणि टाकून द्यायचो. तर मी ती काय नाही करणार आहे आणि फक्त इन्स्टावरती नाही यूट्यूबवरतीच आपले व्हिडिओ टाकत राहणार आहे. आणि कसं असतं ना, इथे आल्यावर साताऱ्याला आल्यावर मला व्ह्यूज वगैरे कमी जातात. म्हणजे जाऊन 70-80 लास्ट, जास्त 90पर्यंत जातात. तर त्यामुळे मला म्हणजे डिमोटिवेट फील होण्यासारखं वाटतं आहे. तर तुम्ही जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा, घरच्यांसोबत शेअर करा, फॅमिलीसोबत, रिलेटिव्हसोबत, फ्रेंड्ससोबत शेअर करा. सबस्क्रायबर्स वाढले किंवा व्ह्यूज गेले ना तर असं मनाला भारी वाटतं, मग काय असं डिमोटिवेट होत नाही. आणि आत्ता 18 तारखेला आपण जाणार आहे परत मुंबईला आणि 19ला रात्री आपण जाणार आहे कुठेतरी बाहेर फिरायला. म्हणजे फिरायला नाही जाणार आहे, माझी एक एक्झाम आहे तर त्या एक्झामसाठी मी जाणार आहे. तर मी दाखवीन तुम्हाला कुठे चाललो आहे, काय चाललो आहे, सस्पेन्स ठेवणार आहे. आणि तुम्हालाही दाखवीन कसं जाणार आहे, काय जाणार आहे, कुठे चाललो आहे, कशासाठी चाललो आहे हे तर नाही सांगणार, पण कुठे चाललो आहे हे नक्की सांगेन मी तुम्हाला. तर आणि बघू, कारण की आत्ता TA भरती झाली की मग कोणच पोरं थांबणार नाहीत अकॅडमीमध्ये, सगळी पोरं आपल्या घरी जाणार आहे. तर आज 2-4 दिवसांनी माझ्या रूममधले 3-4 जण जाणार आहेत. म्हणजे तो ओम्या जाणार आहे, परत आपले ते कोल्हापूरचे ते 2 पाटील जाणार आहेत, ते दोघंही जाणार आहेत. आणि तो सूरज पण जाणार आहे. तर मग 18 नंतर मी पण मुंबईला गेलो की मग बघीन, जर का ही लोकं अकॅडमीमध्ये असली म्हणजे बाकीचे बाळा, कृष्णा वगैरे, तर मग मी येईन. किंवा बंटी आला किंवा काशा आला, ही लोकं आली तर मग मी येईन, थांबीन 10-12 दिवस. म्हणजे मला 10 दिवसाचा गॅप पडतो आहे मध्ये, तर ते 10 दिवस फुलफिल करायला मी रिटर्न येणार आहे. तर जर का असं झालं, ती लोकं आली तर मग मी थांबीन 10 दिवस. नाहीच कोण असेल तर मग येईन, बॅग घेईन आणि निघून जाईन परत घरी, असं करणार आहे. तर तेव्हा मग तुम्हाला प्रॉपर ब्लॉग दिसतील. आता इथं कसे अकॅडमीच्या बाहेर जाता येत नाही, कुठं काहीच करता येत नाही. पण तिकडे कसे आपले निखिल आहे, शिंदे आहे, आदित्य आहे, केफ आहे, काजू पिल्लू आहेत, 2 आपले शूटर आहेत. तर ते कसं व्लॉग्स म्हणजे मजा येतात. आजी आहे परत आपली, आजीचे व्हिडिओज टाकले की लोकांना ते पण आवडतं. किती लोकांना तर आजीचे आवडतात. मग आता तिकडं गेलं प्रॉपर म्हणजे व्लॉग्स येतील तुम्हाला, टेन्शन नका घेऊ तुम्ही. इथं कसं सकाळचं रुटीन तुम्हाला माहिती आहे, दिवसाचं रुटीन माहिती आहे, मग तेच दाखवून मला स्वतःला वैताग आला आहे. तुम्हाला काय सांगू, मला स्वतःला वैताग आला आहे तेच रोजचं दाखवणं. काय इथं जीवनात काय होतच नाही, कुठं बाहेर फिरायला जायला भेटत नाही आहे ना. आणि गेलो तरी कसं जायचं, पळत जायचं. आता इथं माझी बॉडी उचलत नाही आहे, मी फोन कुठे घेऊन फिरू, मी फोन पण घेऊन जात नाही आहे. आणि रनिंग केल्यानंतर नंतर दिवसभर बॉडीत अशक्तपणा फील होतो. आज बघा, आज आम्ही फक्त वॉकिंग केली आज, कारण की 2-4 दिवसांनी भरती आहेत पोरांच्या, म्हणून आज थोरात सरांनी फक्त वॉकिंग केली. जास्त नाही, 12 किलोमीटर वॉकिंग केली, पण पूर्ण वॉकिंग केली, 2 तास नॉनस्टॉप वॉकिंग करत आलो आहे. तर त्यामुळे जरा कसं म्हणजे बरं वाटलं आज, म्हणजे रिलॅक्स आहे. आणि तरी मला बरं नव्हतं वाटत, काय माहिती काय झालं तर मला मध्येच सकाळी जेव्हा मी आलो ना अकॅडमीच्या जवळ, तेव्हापासून मला एकदम म्हणजे वेगळं वाटायला लागलं. मी नाश्तासुद्धा नाही केला, अंडी तशीच ठेवून दिली, पाहुणाला देऊन टाकली, शिरा उपीट सगळं देऊन टाकलं आणि दूध पिलो फक्त. तर आता तेच म्हणजे रोजचं एकच दाखवून मला पण माहिती आहे तुम्ही बोर झालेत, तिथं काय फिरायला भेटत नाही आहे. तर आता डोंट वरी, मुंबईला गेल्यावर म्हणजे 18 नंतर 19पर्यंत किंवा 25पर्यंत व्लॉग्स मस्त येणार, कारण की मी पूर्ण ट्रॅव्हल असते. बघा कुठे गेला ते बघा मुंगूस, ते म्हणतात ना, म्हण आहे ना ती, मुंगूस जा रामाला नाव सांगतो काहीतरी असं, आणि म्हणतात मुंगूस बघितल्यावर दिवस चांगला जातो. आता माझा दिवस तर संपायला आला.
या एरियात कसं साप पण जास्त असतात. आता हे बघा इथं ना हा पूर्ण बॅक साईड आहे, तर इकडं झाडं झुरपं जास्त आहेत आणि ते बघा तिकडं गवतं किती मोठी मोठी आहेत. इथं मागे गटर आहे, तर ह्या एरियात ना साप जास्त असतात, म्हणून आम्हाला रात्रीचं बाहेर फिरायला अलाउड नाही आहे. आम्हाला रात्रीचं त्या ग्राउंडवरती पण जाणं अलाउड नाही आहे, कारण की साप वगैरे असतात इकडे. मध्ये आम्ही बघितला होता एवढासा एवढासाच नाग होता, एवढासा छोटासा पिल्लू होता, त्या कोपऱ्यात होता तिकडं त्या साईडला. त्यामुळे आम्हाला इथं अलाउड नाही रात्रीचं फिरणं वगैरे. पण मग आता हां, तर मी होतो 26पर्यंत तुम्हाला एक चांगले व्लॉग्स येतील, कारण की आपण जाणार आहे बाई फिरणार आहे, तर पूर्ण ट्रॅव्हलिंगचे व्लॉग्स येणार आहेत. फक्त कसं आहे ना, जरा भीती वाटते असं 4 लोकांमध्ये असं चालता पब्लिकली चालता ना, असं फोन घेऊन चालताना ना भीती वाटते. म्हणजे लोक काय म्हणणार असं तसं. आधी जास्त वाटायची, पण आत्ता एवढी नाही वाटत, आता कमी वाटते. तरी थोडीशी एक भीती असतेच ना मनात, की भाई लोक काय म्हणतील, हे काय करतील, ते काय करतील. पण जाऊ द्या, लोकांचं काय घेणं देणं नाही आहे. लोक काय मला हे नाही करणार आहेत. माझं स्वप्न आहे यूट्यूबर व्हायचं, तर मग मी त्याच्यावर वर्क करणार आणि बेस्ट दाखवणार तुम्हाला सगळं. आणि आत्ता नाही, मी तुम्हाला 18 तारखेला सांगेन की मी कुठं जाणार आहे ते. ओके, म्हणजे ज्या दिवशी मी इकडनं निघीन ना, सकाळी मी निघणार इकडनं बरोबर. माझी ट्रेन आहे संध्याकाळची, पण मी सकाळी निघणार आहे. सकाळी निघणार, सातारामध्ये फिरणार किंवा कुठंतरी जाणार, पण इथनं लवकर निघणार, कारण की ट्यूजडे आहे. मंडे तर मला इथं राहावं लागेल. ट्यूजडे मी कसंही करून निघणार सकाळी आणि कुठं ना कुठं फिरायला जाणार. म्हणजे सकाळची PT वगैरे, रात्रीची ट्रेन आहे, पण मी सकाळी निघणार आहे. बघीन आर्यन किंवा कोणाची तरी गाडी बघीन, नाहीतर असंच बसनी किंवा चालत तिकडे फिरीन. आणि संध्याकाळी ते आपले पप्पाचे मित्र आहेत, ते मला सोडतील स्टेशनला बरोबर. 11 वाजताची ट्रेन आहे माझी. तर सॉरी तुम्हाला, पण व्लॉग्स असे 5-7 येतात ते मला माहिती आहे, आणि व्ह्यूज पण जात नाही आहेत. तर जरा हेल्प करा, जरा सपोर्ट करा भावाला तुमच्या. ओके, तर चला आता आज जाऊयात आणि परत 4 वाजता रेडी वगैरे होऊन परत बाहेर ग्राउंडवरती यायचं. तर चला जाऊयात. तर गाईज हे बघा 5:30 वाजले, आणि आता गेम पिरियड चालू आहे. बघा आज ऑप्टिकल्सला कलर मारलेला आहे, ब्लॅक कलर, आणि बाहेर चुना लावला आहे. चुना आणि ते व्हाईट चुना आणि ब्राऊन चुना. ते बघा कशी दिसते एकदम बॉर्डर चकचकीत. इथं पार कलर मारलेला आहे, आणि हे आपले कलर मारणारे भाऊ हे सगळे कलर मारत आहेत. सगळ्यात जास्त काम तर यांनीच केलंय. शेड पण यांनीच बांधला आहे, आता कलर बी यांनीच मारला. इकडे बघा हे बघा आमचं जुगाड बघा. बोरबनची बिस्किटं भरलीत सगळी पोटात. का? कारण की इथं खायला तर भेटत नाही असं, म्हणजे बिस्किटं वगैरे. आणि असं घेऊन गेलो असतो ना हात हलवत, तर धरला असता. कारण की मी सांगितलं मला साबण घ्यायचं आहे, ह्यांनी सांगितलं ग्लुकोंडी घ्यायची आहे. ग्लुकोंडी कुठे तुझी? ह्यांनी ग्लुकोंडी घेतली, पण मी काय साबण घेतला नाही. माझ्याकडे आहे ऑलरेडी, मी कालच घेतलं आहे. मी त्यासाठी झालेलो बाहेर. मग आता टोचायला लागले. जिथे मागे पण भरलं, इथं पण भरलं. हा टोचते ते पटकन जाऊयात.